सर्वांना नमस्कार। आज दिनांक 1 एप्रिल 2004 या चैतन्यपूर्ण वर्षकाल झालेल्या व उत्साही आल्हाददायी वातावरणात आपल्या सर्वांच्या भाग्ययोगाचे औचित्य म्हणजेच चातकाला आपली तृष्णा शमवण्याची ओढ असते वर्षा ऋतूची, शिंपल्यातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते स्वाती नक्षत्राची, तद्वतच प्रतिभावंत उज्ज्वल भविष्य असणाऱ्या व उंच भरारी घेण्याचे साहस असणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षा असते सन्मानाची, कौतुकाची, अभिनंदनाची। सर्व्हिस टू मॅन इज अ सर्व्हिस टू गॉड म्हणजेच मानवसेवा हीच ईश्वर सेवा। जगाला ज्ञानाचा स्नेहाचा प्रकाश मिळावा व भविष्यात आशेचा किरण दिसावा म्हणून तमस्व ज्योतिर्गमय किंवा तिमिराकडून तेजाकडे म्हणत नहि ज्ञानेन सदृश्य पवित्रमिह विद्यते म्हणत आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया। मान्यवरांचे करूया स्वागत फुले उधळू आनंदाची, मान्यवरांचे करूया स्वागत फुले उधळू आनंदाची। आपण आलात मान देऊनी पर्वणी आहे सुखसौख्याची, पर्वणी आहे सुखसौख्याची। म्हणूनच आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले सन्माननीय अतिथी, नूतन वास्तूचे आधारस्तंभ, आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी, ग्रामस्थ, हितचिंतक या सर्वांचे मी सर्वप्रथम स्वागत करते। अनेक वर्षापासूनचे सर्वांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न आता पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे। त्याचा पहिला टप्पा म्हणजे ज्ञान मंदिराचे भूमिपूजन। हा भूमिपूजनाचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे। या आल्हाददायी उत्साहपूर्ण वातावरणात मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून प्रतिमेचे पूजन करावे। सूर्य एकदा म्हणाला मी जाणार रजेवर, सूर्य एकदा म्हणाला मी जाणार रजेवर, सांगा सांगा माझं काम मनापासून कोण करेल, उजेडाचा वसा माझा पुढे कोण चालवेल। सारे दिवे चपापले, पटकन मागे सरले, पण इवल्याशा पंतीने बोट आपले उचलले। सूर्यदेवा मी माझ्या परीने उजेड देईन, जमेल तेवढे काम मी तुझं करेन। हसला सूर्यदेव समाधानी होऊन, शाब्बास गपंती आलीस तू धावून, वारसदार माझी शोभलीस खरी तू जगाला, पण कळू दे तुझा निस्वार्थपणा। तेव्हा नाही होता आलं सूर्य तरी हरकत नाही, पण पंती होण्याचं भाग्य मात्र लाभलं पाहिजे। म्हणूनच या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे। धन्यवाद। सर्वच मान्यवरांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करते। मित्रांनो, धर्तीवर एक दाणा पेरला की धरती आपल्याला असंख्य दाण्यांनी टिचून भरलेलं कणीस देतं। शब्दांचंही तसंच असतं। आपण एखाद्याला एक शब्द दिला तर तो आपल्यावर प्रेमाच्या शब्दगंगेची उधळण करतो आणि अशाच प्रकारे आमच्यावर नेहमी प्रेमाची सावली देणारे, शब्दगंगेची उधळण करणारे सर्व मंडळी, अर्थात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे तुम्ही सर्वच मान्यवर, तुम्हाला मानाचा मुजरा। यानंतर मी आमच्या प्रशालेच्या विद्यार्थिनींना विनंती करते की त्यांनी ईशस्तवन सादर करावे। धन्यवाद। प्रत्येक यशाचे पाऊल ज्यांच्याकडे वळते, प्रत्येक यशाचे पाऊल ज्यांच्याकडे वळते, जीवन कसे जगावे ज्यांना पाहून कळते। प्रत्येक यशाचे पाऊल ज्यांच्याकडे वळते, जीवन कसे जगावे ज्यांना पाहून कळते। प्रत्येक सत्कार्याला ज्यांचे पाठबळ मिळते, कर्तव्य म्हणजे काय हे ज्यांना पाहून कळते, अशा कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्वांचा स्वागत इथं आज आपण करूया। मी प्रशालेच्या विद्यार्थिनींना विनंती करते की त्यांनी स्वागत गीत सादर करावं। धन्यवाद। कर्तव्याला लाभुनी निष्ठा, कर्तव्यनिष्ठेचा जन्म होतो। कर्तव्याला लाभुनी निष्ठा, कर्तव्यनिष्ठेचा जन्म होतो। कर्तव्यपूर्तीच्या समाधानासह तव कार्याचा गौरव होतो। कर्तव्यपूर्तीच्या समाधानासह तव कार्याचा गौरव होतो। यानंतर मी आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक मान्य फगरे सर यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक सादर करावे। धन्यवाद। व्यक्तीला सात्विकतेची धार आहे, व्यासंगाला तात्विकतेची किनार आहे। व्यक्तीला सात्विकतेची धार आहे, व्यासंगाला तात्विकतेची किनार आहे। आपला सत्कार करणे हा तर आमचाच बहुमान आहे, हा तर आमचाच बहुमान आहे। तुमच्यामुळे सामान्यांच्या डोळ्यात स्वप्न साकारले, तुमच्यामुळे सामान्यांच्या डोळ्यात स्वप्न साकारले, तुमच्यामुळे दीनदुबळ्यांचे सुखी जीवन साकारले, तुमच्यामुळे दीनदुबळ्यांचे सुखी जीवन साकारले। आपल्या परोपकारी वृत्तीचा सन्मान करत आहोत, आपल्या परोपकारी वृत्तीचा सन्मान करत आहोत। धन्यवाद।